नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024 तर्फा आज जे भरतीचा 8वा दिवस होता. तर आज जे 27 जूनला पोलीस भरती झाली. तर 27 जूनला पोलीस भरती कशा प्रकारे झाली, एका बॅचमध्ये किती मुलं सोडत आहे 1600 मीटर रनिंगसाठी, त्याचबरोबर 1600 मीटर रनिंगसाठी टायमिंग या ठिकाणी किती येत आहे ते सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती भेटणार आहे. त्याचबरोबर पोलीस भरती सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय प्रोसेस आहे, तुम्ही या ठिकाणी सकाळी किती वाजता रांगेमध्ये लागले तर किती वाजेपर्यंत तुमचं या ठिकाणी फिजिकल होऊ शकते याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे. जेणेकरून तुमचं जे ग्राउंड आहे हे उन्हामध्ये न होता सकाळ सकाळी या ठिकाणी धावलं पाहिजे. जेणेकरून जे उन्हीमध्ये जर तुम्ही या ठिकाणी धावले तर तेवढाच तुम्हाला त्या ठिकाणी दम लागणार आहे. ठीक आहे, तर किती वाजता तुम्हाला या ठिकाणी रांगेमध्ये लागायचं जर समजा सकाळी नंबर आला तर याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला काय काय कागदपत्र लागत आहे आणि सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय प्रोसेस आज झाली आणि कागदपत्र कोणकोणती या ठिकाणी लागत आहे, त्याचबरोबर मुलं कोणकोणत्या चुका करत आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे की 27 जूनला पोलीस भरती कशा प्रकारे झाली याबद्दल. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा, आज 27 जूनला पोलीस भरती झाली. तर कशा प्रकारे जे हे भरती झाली ते तुम्हाला सांगून देतो. तर पहा, भरतीला तुम्हाला या ठिकाणी एक दिवस अगोदर यायचं, कारण की जे पण विद्यार्थ्यांचा या ठिकाणी ग्राउंड आहे तर दूरदूरून विद्यार्थी या ठिकाणी एक दिवस अगोदर भरतीवर येत आहे. कारण की भरतीवर एक दिवस जर तुम्ही अगोदर आले तर या ठिकाणी तेवढंच तुमच्या शरीराला रिलॅक्स भेटणार आहे. तर सर्वात अगोदर या ठिकाणी सकाळी 4 वाजतापासून मुले रांगेमध्ये लागत आहे. तर जे पण विद्यार्थी 4 वाजतापासून या ठिकाणी रांगेमध्ये लागत आहे तर त्यांचा ग्राउंड हे सर्वात अगोदर होत आहे. तर या ठिकाणी जर समजा तुम्ही 4 वाजता जरी रांगेमध्ये लागले आणि सर्वात समोर जर तुम्ही या ठिकाणी बसले तर तुमचं जे ग्राउंड आहे तुम्ही जे आहे 10-11 वाजेपर्यंत जे ग्राउंडच्या बाहेर येऊ शकता. ठीक आहे, आणि 8-9 वाजता सुद्धा तुमचं ग्राउंड पूर्ण होऊ शकते जर समजा तुम्ही एकदम समोर रांगेमध्ये लागले तर या ठिकाणी काय होतं की सर्वात आधी त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जास्त टाइम लागत नाही, जवळपास 5-10 मिनिटात ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते. पण त्या ठिकाणी जास्त मुलांना थांबून ठेवलं जातं, कारण की जास्त विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हायचं राहते ना, त्यामुळे रांगेनं मुलांना बसवलं जातं त्या ठिकाणी. तर एका विद्यार्थ्यांचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हायला थोडा वेळ लागते, तर त्यामुळेच भरपूर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बसून राहावं लागत आहे. तर बसू त्या ठिकाणी जे आखून जात एक लक्षात ठेवा. आणि एनर्जी सुद्धा लो होते, तर तुम्ही फळ वगैरे सुद्धा ग्राउंडच्या अंदरमध्ये नेऊ शकता, जेणेकरून जे कारण की आपल्याला या ठिकाणी 1600 मीटर रनिंग मारायचे, गोळा फेकायचा 100 मीटर मारायचे, तर सर्व ताकदचं काम त्या ठिकाणी आहे. तर फळ वगैरे तुम्ही सोबत न्या या ठिकाणी, कारण की जास्त वेळ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस बसवण्यात जात आहे त्या ठिकाणी. ठीक आहे, तर या एका दिवशी जवळपास 700-800 विद्यार्थी या ठिकाणी पोलीस भरतीला येत आहे. तर सर्वात अगोदर जे होतं सकाळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कागदपत्र तुम्हाला कोणकोणते न्यायचे ते तुम्हाला सांगून देतो. तर तुम्हाला जे हॉल तिकीट तुमचं ओरिजिनल न्यायचं आहे त्याची एक झेरॉक्स, त्याचबरोबर आवेदनपत्र जो तुम्ही फॉर्म भरला पोलीस भरतीचा तो न्यायचा आणि त्याचा एक झेरॉक्स, त्याचबरोबर तुम्हाला आधार कार्ड ओरिजिनल न्यावं लागणार आहे आणि आधार कार्डची झेरॉक्स न्यावं लागणार आहे, किंवा पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड ओरिजिनल आणि त्याची झेरॉक्स, त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट ओरिजिनल लागणार आणि याचे एक झेरॉक्स तुम्हाला न्यायचे आहे. आणि यामध्ये जे 12वीचं मार्कशीट लागणार आहे, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट लागणार आहे ओरिजिनल आणि त्याचे सुद्धा तुम्हाला 2 झेरॉक्स लागणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमिशियल सुद्धा न्यायचं आहे ओरिजिनल आणि त्याची सुद्धा तुम्हाला एक झेरॉक्स, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला न्यायचं आहे, कास्ट सर्टिफिकेटची झेरॉक्स, त्याचबरोबर नॉन क्रिमिनल सुद्धा तुम्हाला न्यायचं आणि याची सुद्धा तुम्हाला 2 झेरॉक्स न्यायचे आहे. EWS प्रमाणपत्र न्यायचं आणि याची सुद्धा तुम्हाला एक झेरॉक्स न्यायची आहे. ठीक आहे, तर हे जे मी तुम्हाला कागदपत्र सांगितले हे ओरिजिनल त्या ठिकाणी लागत आहे आणि तुम्हाला झेरॉक्स सुद्धा न्यायचे आहे. झेरॉक्स त्या ठिकाणी तुमच्या जवळून घेतले जाणार आहे आणि ओरिजिनल डॉक्युमेंट चेक केले जाणार आहे का नक्की हेच आहे का डॉक्युमेंट. ठीक आहे, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी बॅच पडत असे. एका पोलिसांजवळ 20-20 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी इव्हेंटसाठी नेत आहे. ठीक आहे, एका पोलिसाजवळ 20-20 विद्यार्थी इव्हेंटसाठी त्या ठिकाणी नेले जात आहे. तर सर्वात अगोदर पहिला जो इव्हेंट पोलीस भरतीला आज झाला 27 जूनला, तर तो झाला या ठिकाणी 100 मीटर. ठीक आहे, तर पहिला इव्हेंट या ठिकाणी 100 मीटर होता आणि 100 मीटरला स्पाइक बूट अलाउड नाही, कारण की भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट असते की सर स्पाइक बूट आहे काय, तर स्पाइक बूट या अलाउड नाही यामध्ये. तर
तुम्हाला जे साध्या बुटानं या ठिकाणी 100 मीटर मारायचे आहे. त्याचबरोबर 100 मीटर झाल्यावर तुमचा दुसरा इव्हेंट या ठिकाणी होत आहे गोळाफेक. तर गोळाफेकला तुम्हाला या ठिकाणी 3 चान्स दिले जात आहे. तर पहिला जरी तुमचा फाऊल गेला तरी सुद्धा तुम्हाला 2 चान्स दिले जाणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे 3 चान्स या ठिकाणी गोळाफेकला दिले जात आहे. आणि गोळाफेक जो आहे एक लक्षात ठेवा, कारण की तुम्ही जो गावामध्ये गोळा फेकता पण त्यापेक्षा वेगळा या ठिकाणी गोळा, कारण की गोळा छोटा आहे पण त्या ठिकाणी तो भारी आहे. ठीक आहे, तर 3 चान्स या ठिकाणी गोळाफेकला दिला जात आहे. आणि गोळाफेक झाल्यानंतर तुमचा जो इव्हेंट होता तो होता या ठिकाणी 1600 मीटर. तर स्टार्टिंगला कमी विद्यार्थी सोडत आहे, 20 जण 30 जण अशा प्रकारे 1600 मीटर रनिंगसाठी. आणि थोडं मग नंतर विद्यार्थी जास्त त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंगच्या वेळेस वाढवत आहे. तर 1600 मीटर रनिंगला 50 विद्यार्थी एका बॅचमध्ये सोडत आहे. तर 50 मधले जे जास्त विद्यार्थ्यांचा जो टायमिंग येतात 1600 मीटर रनिंगचा, तर तो जो येतात तो या ठिकाणी येतात काय विद्यार्थ्यांचा 15-20 विद्यार्थ्यांचा 8-8 मिनिटसुद्धा 1600 मीटरचा टायमिंग येत आहे. त्याचबरोबर असे 50 पैकी असे मोजकेच विद्यार्थी 3-4 विद्यार्थी की त्यांचा टायमिंग 5 मिनिट एवढा येत आहे. ठीक आहे, तर जास्त मुलांचा या ठिकाणी टायमिंग येतात 1600 मीटर रनिंगमध्ये. आणि सर्वात जास्त मुलं हे 1600 मीटर रनिंगमध्ये सुद्धा कटत आहे. ठीक आहे, तर सर्वात आधी जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी उंची मोजल्या जात आहे. तर उंची 165 सेंटीमीटर उंची लागते. छाती त्या ठिकाणी जे लागते ते लागते या ठिकाणी 77 सेंटीमीटर. आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. आणि त्या ठिकाणी फॉर्मसुद्धा लिहून घेतला जात आहे तुमच्यापासून. नॉर्मल फॉर्म आहे, त्यामध्ये आपलं नाव वगैरे, गावाचं नाव वगैरे, पत्ता वगैरे, त्याचबरोबर संपूर्ण माहिती त्यावर लिहायचा, अर्ज क्रमांक आपल्याला त्यावर टाकायचा. आणि फोटोसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी जवळपास 5-6 फोटो त्या ठिकाणी लागणार आहे. 5 फोटो तर अंडरग्राऊंडमध्ये लागते. तर एवढे तुम्हाला डॉक्युमेंट न्यायचे आहे. तर पहा, आज जे 27 जूनला पोलीस भरती झाली, तर सर्वात पहिला जो इव्हेंट होता या ठिकाणी तो होता 100 मीटर. त्यानंतर दुसरा जो इव्हेंट होता तो या ठिकाणी गोळाफेक होता. त्याचबरोबर तिसरा इव्हेंट 1600 मीटर रनिंग होता. आणि 1600 मीटर रनिंगला तुम्हाला या ठिकाणी काही चुकानी करायच्या आहे. तर 1600 मीटरला काय विद्यार्थी ट्रॅकच्या बाहेरून या ठिकाणी धावत आहे 1600 मीटर रनिंग. तर तुम्हाला ट्रॅकच्या अंदरून या ठिकाणी धावत आहे, कारण की तुम्ही जर ट्रॅकच्या बाहेरून धावले तर तेवढाच टायमिंग तुमचा जास्त येणार आहे आणि तेवढेच तुम्हाला कमी मार्क्स भेटणार आहे. आणि तुम्ही जर या ठिकाणी ट्रॅकच्या अंदरून जर धावले तर तेवढाच तुमचे या ठिकाणी अंतर ते कमी होणार आहे आणि तुम्हाला मार्क्ससुद्धा जास्त भेटणार आहे. ठीक आहे, तर 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला थोडं या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. त्याचबरोबर टायमिंगसुद्धा या ठिकाणी काय विद्यार्थ्यांचा जास्त येत आहे. तर 50 पैकी जे या ठिकाणी जास्त विद्यार्थी टिकत नाही, 50 पैकी अगोदरच 20-30 विद्यार्थी ग्राउंडमध्ये बसून जाते, कटून जाते या ठिकाणी, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर 1600 मीटर रनिंग तुम्हाला पूर्णच मारायचे. तर पहिला जो राऊंड आहे तर हा एकदम फास्टमध्ये तुम्हाला होळत आहे नाही, कारण की भरपूर विद्यार्थी पहिला राऊंड एकदम स्पीडमध्ये होळत आहे. तर मीडियममध्ये तुम्हाला या ठिकाणी पहिला राऊंड होळत आहे, दुसरा सुद्धा. त्याचबरोबर स्टेपनं तुम्हाला या ठिकाणी रनिंग मारायची आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचे पोलीस भरती या ठिकाणी होता. आणि जास्त विद्यार्थी या ठिकाणी जवळपास एका दिवशी 1000 किंवा 700 विद्यार्थ्यांचा ग्राउंड पोलीस भरतीला होत आहे. ठीक आहे, तर सुरुवातपासून शेवटपर्यंत अशा प्रकारे या ठिकाणी प्रोसेस होत आहे. सर्वात आधी सकाळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे. आणि तुम्ही जर या ठिकाणी किती वाजता लागले तर किती वाजेपर्यंत तुमचं ग्राउंड होणार आहे ते तुम्हाला सांगून देतो. तुम्ही जर समजा या ठिकाणी 4 वाजतापासून सकाळी रांगेमध्ये लागले तर तुमचं जे ग्राउंड आहे हे जवळपास तुम्ही म्हणजे 11 वाजेपर्यंत 10-11 वाजेपर्यंत तुमचं होऊ शकते. आणि तुम्ही जर या ठिकाणी जर समजा रांगेमध्ये 8 वाजता लागले, 7 वाजता 8 वाजता जर रांगेमध्ये लागले तर तुम्ही 1-2 वाजेपर्यंत ग्राउंडच्या बाहेर येऊ शकता. तर एवढा या ठिकाणी टायमिंग लागत आहे. तर जेवढ्या लवकर तुम्ही या ठिकाणी ग्राउंडला जाणार आहे जेवढ्या लवकर तुमचं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे 27 जूनची पोलीस भरती झाली. ही होती संपूर्ण